पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत 8 रोड स्वीपिंग मशीनचे लोकार्पण। देवा टकली कर रे बाबा, मला एकदाची टकली कर। का पुरुष टकले आहेत तेवढे बस नाही का? अहो काय करू, बॉबकट करायला सुद्धा केसच राहिले नाहीत। पूर्वी आई आजी घरीच तेल करायच्या, दाट लांब सडक सुळसुळीत केस असायचे, गळायचेच नाहीत। पण आता आई आजीलाच तेल करता येत नाही ना, मग काय करायचं? काळजी नको, तोडकर संजीवनीनं तयार केलेलं आई आजीच्या हातचं तेल केस प्रभा आल्मंड प्लस तेल लहानांपासून मोठ्यांपर्यंत उपयोगी तोडकर संजीवनीचे केस प्रभा सर्वत्र उपलब्ध। ना याचं ना त्याचं आमचं। कोल्हापूर महानगरपालिकेत स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत प्राप्त झालेल्या आधुनिक व्हेकल माउंटेड रोड स्वीपिंग मशीनचे लोकार्पण आज जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी महायुतीची सत्ता महानगरपालिकेत आल्यानंतर केंद्र व राज्य शासनाच्या सहकार्याने शहर विकासासाठी विविध सकारात्मक निर्णय घेतले जात आहेत। स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत प्राप्त झालेल्या या 8 रोड स्वीपिंग मशीन शहराच्या स्वच्छतेसाठी महत्त्वपूर्ण ठरणार असून या मशीनच्या साहाय्याने धूळ उडण्यावर नियंत्रण ठेवत रस्त्याची प्रभावी स्वच्छता करता येणार आहे। शहरवासियांनी व्यक्त केलेल्या अपेक्षा पूर्ण करण्याच्या दिशेने हा उपक्रम महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी सांगितले। महानगरपालिकेस एकूण 8 रोड स्वीपिंग मशीन प्राप्त झाले असून या सर्व मशीनची एकूण किंमत 3,71,92,000 इतकी आहे। यातील एका मशीनची सासणे मैदान ते डी मार्ट या रोडवर प्रात्यक्षिक घेण्यात आले। तसेच आजपासून सर्व मशीन शहरातील मुख्य रस्त्यांवर स्वच्छतेसाठी वापरण्यात येणार आहेत। यावेळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक, आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड, महापौर रुपाराणी निकम यांच्यासह उपमहापौर अक्षय जरग, स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, महिला बालकल्याण सभापती कौसर बागवान, मुरलीधर जाधव, अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, गटनेता शारंगधर देशमुख, आदिल फराज, स्वरूप कदम, संजय मोहिते, रत्नेश शिरोकर, नगरसेविका स्वाती कांबळे, सृष्टी जाधव, दीपाली घाटगे, अभिजित खतकर, अभिजित मोकाशी, उपआयुक्त परितोष कंकाळ आदी उपस्थित होते। माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा।